बघतो आहे खेळ तुझा आकाशाचा डोळा रे नको नको बनू वादळा रे मानवा नको नको बनू वादळा रे मानवा नको नको बनू वादळा करुणिया माझे माझे उघावाड बेसी ओझे करुणिया माझे माझे उघावाड बेसी ओझे करुणिया माझे माझे उघावाड बेसी ओझे मातीतले जग सारी मिळे मातीला मातीतले जग सारी मिळे मातीला नको नको बनू वादळा रे मानवा नको नको बनू वादळा रे मानवा नको नको बनू वादळा माती मधला दगड विटांचा कैसा उद्भवशील महाल रे माती मधला दगड विटांचा कैसा उद्भवशील महाल रे रंग महाली रंगून जाशी करुणी सुखाचा ललाट रे काळजाई पुढे पुढे मातीचाही गंध उडे काळजाई पुढे पुढे मातीचाही गंध उडे मातीतले जग सारे मिळे मातीला मातीतले जग सारे मिळे मातीला नको नको बनू वादळा रे मानवा नको नको बनू वादळा रे मानवा नको नको बनू आंधळा रे मानवा. धन्यवाद सर. खूप छान. व्हेरी नाईस. आमेन आमेन आमेन. दीपक दादांचाच आवाज होता ना हा? हा सर. हो सर. त्यांच्या आवाजाला ना इन्स्ट्रुमेंटची गरजच वाटत नाही ऍक्च्युली. त्या आवाजातच सगळं. खूप छान खूप छान. आपली वेळ झालेली आहे. आपण प्रार्थना करूया आणि आपल्या स्टडीला सुरुवात करूयात. ओके, प्रार्थना करू. प्रेमळ दयाळू कृपाळू जिवंत देवा, या वेळेला आम्ही तुमचे पित्या आभार उपकार मानायला एकत्र आलेलो आहोत प्रभू. ही सायंकाळची वेळ जे तुझ्या वेदीवर अर्पण करण्याची वेळ आहे प्रभू परमेश्वरा. आम्हा प्रत्येक भावंडांना आज आशीर्वादाची गरज आहे प्रभू. तू दिलेल्या समजबुद्धीची आम्हाला गरज आहे. आम्हाला सहाय्य करा पित्या. तुमच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावात येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही येत आहोत प्रेमळ पित्या. आमचा स्वीकार करा आणि आज तुम्ही जे काही सांगताल पित्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाद्वारे त्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजाव्यात. यासाठी आम्हाला सहाय्य करा, मदत करा. इथून पुढची वेळ तुमच्या पवित्र हातामध्ये देतो. ज्यांनी सुंदरशी गीतं गायली प्रभू, आमच्या त्रिशालताई आहेत, आमचे दीपक दादा आहेत, त्याचप्रमाणे आमचे फ्रान्सिस दादा आहेत प्रभू. यांनी इतकी छान गीतं गायली. त्यांना त्यांचा आशीर्वाद देऊ कर प्रभू. ज्या अंतकरणाने त्यांनी गायले प्रभू त्यांच्या विश्वासाचं प्रतिफळ तू त्यांना दे. कारण ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात तुमच्याकडे करतो म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. भावांनो, आपण ख्रिस्ताचे बोधमय दाखले यांचा अभ्यास करत आहोत आणि आपण मागचा आठवडा बघितलंय की ते 3 जे बी आहेत. पहिलं बी जे वाटेवर पडतंय, दुसरं जे आहे ते खडकाळ भूमीवर पडतंय. आज आपण बघणार आहोत परमेश्वर आपल्याला या वचनातून काय सांगत आहे. जस्ट थोडीशी उजळणी करूया खडकाळ जमिनीवरच्या त्या बीची. त्या बीचा एक गुणधर्म आहे मित्रांनो की जी मूळ धरत नाहीये आणि जेव्हा मग ऊन वारा येतो, पाऊस येतो, ते मूळ धरलं नसल्यामुळे ते पीक वरच्यावरच सुकून जातं. ते बी वरच्यावरच सुकून जातं आणि मग वारा आला तर ते
भुसा बनून उडून जातं. तसंच बऱ्याच वेळेला आपण वचनाला स्वीकारतो खरं, पण दुःख, त्रास, संकट आली तर ते वचन वाचल्यामुळे आलेत, येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यामुळे आलेत असं आपण समज करून मित्रांनो तो विश्वास काही जण सोडून देतात आणि प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास सोडून देऊन त्यांचं जुनं जीवन जसं आहे तसे ते जगायला लागतात. असं दिसते की ते चर्चला रेग्युलर आहेत, रोज प्रार्थना करतायत, रोज बायबल वाचतायत, परंतु जेव्हा पश्चातापाची वेळ येते, वचन ग्रहण करण्याची वेळ येते आणि ते वचन अंमलात आणण्याची वेळ येते, तेव्हा ते म्हणतात की बाबा माझ्याच्याने हे होत नाही, मी फक्त प्रार्थना करेल, बायबल वाचेल, बास तेवढंच. परंतु जेव्हा परमेश्वर त्यांना सांगतो की हे वचन तुझ्यासाठी आहे, ही चूक तुझी आहे, तू सुधारली पाहिजेत, त्यावेळेला ते त्या गोष्टीचा साफ नाकार देतात. का? कारण त्यांचं मूळ जे आहे ते ख्रिस्ताला बिलगूनच नाहीये, मातीला बिलगूनच नाहीये. ते फक्त वरवर धार्मिकपणा दाखवला जातो, पण मुळाशी ते विश्वासू नसतात. अशी आपली परिस्थिती होऊ नये हे आपल्याला परमेश्वर सांगत आहे. हे आपल्याला काय कुठली गोष्ट कुठलं बी सांगते तर ते खडकावर पडलेलं बी आहे. ओके, समजलं सगळ्यांना? यस सर. पुढे आपण बघूया. कोणी वाचेल स्क्रीनवरचा मुद्दा आणि टायटल आणि पहिला मुद्दा? मी वाचते ब्रदर. हा, वाचत आहे. देवाविषयी प्रत्यक्ष आलेल्या अनुभवाचा अभाव. पुष्कळ जण म्हणतात की ते परमेश्वराची सेवा करीत आहेत, पण त्यांना परमेश्वराचा प्रत्यक्ष अनुभव आलेला नाही. ते परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करीतात, ते केवळ भावना प्रदान होऊन, तर त्यांना पवित्र आत्म्याचे सामर्थ्य वा त्यांचा पालट झाला याद्वारे ते कार्य करीत नाही. येस मित्रांनो, हा मुद्दा आपल्याला हे सांगतोय. जेव्हा मी हे वाचत होतो तेव्हा मला आठवण आली, ऍक्च्युली त्रिशाला ताई वाचत होते तेव्हाच मला आठवण आली त्या उदाहरणाची किंवा त्या घटनेची, की प्रभू येशू ख्रिस्त त्याचा क्रूस वाहून जात असताना काही स्त्रिया तिथे रडत होत्या. येशू ख्रिस्ताच्या जखमा बघून, त्याला झालेला त्रास बघून त्या एकदम धाई रडत होत्या. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना तिथे एक वाक्य बोलतो. कोणाला माहिती आहे काय होतं ते वाक्य? माझ्यासाठी रडू नका, तर तुमच्या मुलाबाळासाठी रडा. येस, माझ्यासाठी रडू नका तर आपल्या मुलाबाळांसाठी रडा. कारण ते ओल्या झाडाचं, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो ओलं झाड सांगत आहे आपल्याला, ते ओल्या झाडाचं असं करतायत तर सुक्या झाडाचं ते काय करतील? ते त्याला उपटून तोडून त्याच्या फांट्या बनवून ते जाळेमध्ये फेकून देतील. मित्रांनो, ते ओलं झाड म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि आपला तर स्वभाव अजून येशू ख्रिस्तासारखा पण नाहीये, तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला एवढा छळ झाला. आणि जेव्हा आपल्या जीवनात छळ त्रास येईल तेव्हा आपण येशू ख्रिस्तासारखं क्षमा करायला तयार असू काय? बऱ्याच वेळेला आपण भावूक होऊन जातो, जसे त्या स्त्रिया भावूक झाल्या होत्या की अरे येशू ख्रिस्ताला किती त्रास झाला, किती त्याला फटके मारले, किती त्रास दिला. ठीक आहे मित्रांनो, ही भावना मनुष्यामध्ये असणं तितकं महत्त्वाचं आहेच, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की ते वचन माझ्यामध्ये फलद्रूप होतंय का? का मी फक्त रडतोय नुसता की अरे येशू ख्रिस्ताला खूप त्रास झाला, खूप त्रास झाला. चर्चमध्ये पण आज खूप छान संदेश झाला, मला एकदम रडायलाच आलं, माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. पण चर्चच्या बाहेर निघल्यावर किंवा बायबल स्टडी झाल्यावर आपलं जीवन जैसे ते तैसेच राहतंय, फलद्रूप होतच नाहीये. आपण भावुक होऊन उपयोग नसतो मित्रांनो. बऱ्याच वेळेला ते खडकावर पेरलेले जे बी आहे ना, ते त्यांचा पण स्वभाव जरा असाच आहे. ते नुसतं वरपांगीपणा दाखवून ते रडतात, भावुक झालेले दाखवतात, परंतु अंतःकरणाचा पालटच झालेला नसतो. पुष्कळ जण म्हणतात की ते परमेश्वराची सेवा करत आहेत, देवाची सेवा खूप आवेशाने करतात, वचन ओरडून सांगतात, प्रार्थना ओरडून करतात, एकदम भावुक, एकदम त्यांच्या बोलण्यावरून असं वाटतं की अरे किती इन्स्पिरेशन मिळतं यांच्याकडून, किती ओरडून सांगत आहे, किती मनापासून सांगत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावना बघून खूप चांगलं वाटतंय, पण प्रत्यक्षात त्यांना देवाचा अनुभव आलेला आहे की नाही हे त्यांनाही माहिती नसतं. मी माझी घटना सांगतो मित्रांनो. पूर्वी जेव्हा मी ख्रिस्तामध्ये नवीन वाढलो होतो आणि आमचे संतोष तुजारे अंकल जे आहेत, एल्डर संतोष तुजारे, त्यांनी आम्हाला खूप असे इन्करेज करायला, ते प्रोत्साहन द्यायला, नाही का, कधी घरामध्ये कुठल्या प्रार्थनेला गेलो तर ते संदेशासाठी उभं करायचे, बोला म्हणायचे, तुम्ही संदेश द्या, ते देवाचा संदेश द्यायला सांगायचे. परंतु त्यावेळेला त्या वचनाचं गांभीर्य एवढं नसल्यामुळे त्या गोष्टी आमच्या अंतःकरणातून बाहेरच पडत नव्हत्या, किंबहुना माझ्या तरी. कारण परमेश्वराच्या त्या अनुभवाच्या अजून मी जवळ गेलोच नव्हतो. नुसतं ते वरवरून बडबडीचे शब्द बोलल्यासारखं वाटायचं आणि परिणाम काय व्हायचा की समोरच्यावर त्या वचनाचा इफेक्टच होत नव्हता. परंतु जसजसा
आम्ही ख्रिस्ताचा अनुभव घेत घेत गेलो, त्याची जवळीक साधली, त्याला जवळून चाचपलं की परमेश्वर आहे तरी कसा. जे इतर लोक साक्ष देतात ते साक्ष, ते चमत्कार, ते सगळे ठीक आहेत मित्रांनो, परंतु परमेश्वराचा अनुभव खूप वेगळा आहे. तुमच्या जीवनात चमत्कार होत आहेत, तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडतायत, ती वेगळी गोष्ट आहे. समजून घ्या मित्रांनो, साक्ष घडणं, प्रार्थना ऐकणं ही वेगळी गोष्ट आहे, पण परमेश्वराचा अनुभव येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आता हा अनुभव म्हणजे काय आहे मित्रांनो, हे खूप वेळेला मागं पण आपण उदाहरण बघितलेलं आहे. आणि मस्त एकदम चवीने चाकून चहा पितोय आणि तुम्हाला सांगतोय की खूप छान चहा आहे बरं का ब्रदर, पास्टर, ताई, दादा, खूप छान चहा आहे, आणि मी एकटाच पितोय. तुम्ही काय म्हणाल? तुम्ही कसं सांगू शकता की तो चहा चांगला आहे म्हणून? सांगू शकता तुम्ही मित्रांनो? नाही. मग तुम्ही कसं सांगू शकता की तो चहा चांगला आहे? केव्हा सांगू शकता? आम्ही पिल्यावर. येस, जोपर्यंत आपण स्वतः तो चहा पित नाही तोपर्यंत आपल्याला समजणारच नाही की तो चहा नेमका कसा बनलेला आहे, किती चांगला आहे. याचा अर्थ मी चहा प्यायला परवानगी देतोय असं होत नाही मित्रांनो, ठीक आहे. पण ती चव जेव्हा आपण ओळखतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे खरंच किती छान वाटतं, किती छान चव आहे, किती छान टेस्ट आहे. तसंच मित्रांनो, परमेश्वराचा अनुभव इतका सुंदर आहे की ज्याला तो मिळालेला आहे, ज्याने तो अनुभव घेतलेला आहे ना, त्यालाच माहिती आहे की ते किती विशेष आहे, किती वेगळं आहे. साक्ष देणं, प्रार्थना ऐकली जाणं ही सगळी दुसरी गोष्ट आहे, पण परमेश्वराचा अनुभव खूप सुंदर गोष्ट आहे. आणि ज्याला हा अनुभव आलेला असतो त्याला स्वर्गातला खजिना सापडलेला असतो, आणि त्याच्यासाठी तो सगळं काही पणाला लावायला तयार असतो. तो व्यक्ती, तो असतो अनुभव. आपल्याला खरंच माहिती असतं अंतःकरणापासून की माझा विश्वास काय आहे, मी कुठल्या परमेश्वरावर विश्वास ठेवतोय, मी का विश्वास ठेवतोय, हे त्या व्यक्तीलाच माहिती असतं ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा, पित्याचा अनुभव एकदम जवळून घेतलेला आहे. आणि हा अनुभव जेव्हा येतो तेव्हा त्या संदेशामध्ये, त्या बोलण्यामध्ये, त्या नात्यामध्ये एक वेगळंच सामर्थ्य दिसून येतं. पण काही लोक असे आहेत की ते अनुभव आल्याशिवायच ते देवाची सेवा करायला बाहेर पडतात. इतरांच्या जीवनात तर चमत्कार घडतात परंतु स्वतः ते अनुभवत नाही. म्हणजे ते देवाचा संदेश देतायत खरं, परंतु त्यांच्या स्वतःच्या चेहऱ्यावर निराशा आहे. त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये इतके हाल अपेष्ट आहेत की ते स्वतः गोंधळात पडलेत की अरे मी एवढी सेवा करतोय, एवढं सगळं करतोय, पण माझं जीवन असं पोकळ का वाटतंय, भरलेलं का वाटत नाही. नव्याने जन्मलेला मनुष्य असा नसतो, तो नेहमी वाहत्या झऱ्यासारखा असतो. कोणी किती का त्याच्यातून पाणी पिलं तरी ते पाणी थांबत नसतं, ते वाहतच असतं. मग मनुष्याने, लोकांनी किती जरी दुखावलं तरी त्यांचा परमेश्वराचा अनुभव इतका घनिष्ठ असतो, इतरांच्या दुखावण्याने, इतरांच्या त्रास देण्याने त्यांचा विश्वास थोडासा सुद्धा कमी होत नाही. आमेन. परंतु हे खडकाळीवर पडलेलं जे बी आहे त्यांना परमेश्वराचा अनुभव आलेलाच नसतो, आणि त्याच्यामुळे ते वरपांगीपणाचा विश्वास त्यांचा दिसून येतो. ते परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करतात, ते केवळ भावना प्रधान होऊन, एकदम भावना विवश होऊन करतात, परंतु अंतःकरणाने आतमध्ये खोलवर तो विश्वास रुतलेला नसतो. तर त्यांना पवित्र आत्म्याचे सामर्थ्य वा त्याचा पालट झाला याद्वारे ते कार्य करीत नाहीत. त्यांचा पालट झालेला आहे याच्यावरून ते दिसून येत नाही. आपण पुढे बघूयात मुद्दा काय सांगतोय. हे समजले पण मित्रांनो सगळ्यांना पहिला मुद्दा? आमेन. आमेन सर. आणखीन इतर? आमेन. येस, थँक्यू सो मच. दुसरा मुद्दा कोणी वाचेल? मित्रांनो, हे उदाहरण आपल्याला हे सांगते की आपण तोंडाने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतोय, परंतु आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जेव्हा पाप सोडण्याची जेव्हा वेळ येते ना, तेव्हा आपण असं म्हणून बसतो की अरे नाही, मी कमकुवत आहे, हे पाप माझ्याच्याने सुटत नाही, ही सवय माझ्याच्याने सुटत नाही. हे ठीक आहे, हे आपण स्वीकारूया, हे आपल्या बॅगेतच ठेवूया आणि मग देवाची सेवा करतच राहूया, प्रार्थना करतच राहूया, पण ते पापाची सवय ती तशीच राहते. उदाहरणार्थ, जर परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तो आहार किंवा ते पेय तुझ्यासाठी चांगलं नाहीये, पण तरी सुद्धा आपण काय म्हणतो की अरे आता माझ्या शरीराला सवयच झाली, ते सुटत नाही. मित्रांनो, अशी जी व्यक्ती आहे ती देवाच्या सामर्थ्यावर विश्वास नाही ठेवत, स्वतःच्या कमकुवतपणाकडे बघून त्या पापावर पांघरून घालतात. समजते सगळ्यांना मित्रांनो? मी परत एकदा सांगतो, हा मुद्दा समजणं फार महत्वाचं आहे
की मी म्हणतोय खरं की माझा प्रभूवर विश्वास आहे, परंतु प्रत्यक्षात जेव्हा प्रभू येशू जे मला सांगतोय, जे गोष्ट मला सोडायला सांगतोय, जे माझ्या आयुष्यासाठी चांगली नाहीये, माझ्या शरीरासाठी चांगली नाहीये, माझ्या नात्यासाठी चांगली नाहीये, तर त्यावेळेला आपण काय म्हणून बसतो की अरे नाही, मला ह्या गोष्टीची सवय आहे, मला चहा पिण्याची सवय, मला मिसरी लावण्याची, तंबाखू खाण्याची सवय, ती काय मी सोडत नाही, पण मी प्रार्थनेला बसतो, मी बायबल वाचतो. मित्रांनो, ह्या विश्वासाला काही अर्थ आहे का? सर्व चुकून आहे सर, पण आता काय. पण मित्रांनो, जेव्हा आपण प्रभू येशूवर विसंबून राहतो तेव्हा तो आपल्याला सामर्थ्य देतोय, आपल्याला त्याच्याकडे बघायचंय, त्याच्या सामर्थ्याकडे लक्ष द्यायचंय. प्रभू येशू म्हणतो की अरे मी आहे ना तुझ्या बरोबर, मी आता तुझ्या अंतःकरणामध्ये आहे, आता तू प्रयत्न कर, तू देवाला साथ दे, मग बघा कसा तो चमत्कार होतोय. मित्रांनो, आपण काय करतोय की आपल्या कमकुवतपणाकडे बघतोय. आपण देवावर अवलंबून राहायला शिकलं पाहिजे. तारणारा जिवंत येशू त्यांच्या बरोबर ते व्यक्तिगत संबंध ठेवत नाहीत. मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त आणि तो स्वर्गीय पिता आपल्यावर इतकं प्रेम करतोय ना मित्रांनो, जणू काही या जगामध्ये तुमच्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये. जणू काही तो पास्टर विजय आपल्या पास्टरांना बघून तो म्हणत आहे की मी तुमच्यावरच खूप प्रेम करतोय, जणू काही जगात कोणी दुसरं पास्टर विजय माने नाहीयेच. इतकं त्याचं पर्सनल प्रेम आहे आपल्या प्रत्येकावर. पण तरी सुद्धा आपण काय बघतोय, नाही प्रभू तू माझ्यावर प्रेम करतोय ठीक आहे, पण मला हे सवय आहे, मला हे आवडतंय. मित्रांनो, अशा वेळेला आपण देवाच्या सामर्थ्यालाच कमकुवत करून टाकतो आपल्या जीवनामध्ये. म्हणून तो विश्वास कार्य करण्यास कमकुवत ठरतो. त्यांच्या जीवनात वंश परंपरा असलेले व त्यांना पत्कारलेली अशी पापे त्यांच्या जीवनात दिसून येतात. ते वंश परंपरेने आलेले पाप त्यांच्या जीवनामध्ये तसेच दिसून येतात. माझे वडील दारू पित होते, माझे वडील तंबाखू खात होते, माझे पंजोबा हे करत होते, मिसरी लावत होते, म्हणून मी पण परंपरेने ते चालत आले, म्हणून मी पण तेच करतोय. मित्रांनो, ही सबब सांगणं खूप चुकीचं आहे. आपण अजून खतरनाक परिस्थितीमध्ये स्वतःला ओढवून घेतोय. तिसरा मुद्दा कोणी वाचेल? ते पापाचे व ते गुलाम झाले आहेत, पण यातून सुटका होणे यासाठी ते काही करीत नाहीत. आम्ही येस मित्रांनो, हे वाक्य जे आहे ना, इतकं ते मनाला भिडलं होतं माझ्या. वाक्य हे सांगतंय की ते पापाचे व स्वचे गुलाम झाले आहेत. म्हणजे आपण पापाचे तर गुलाम झालोय आणि त्याबरोबर आपण स्वतःचे सुद्धा गुलाम झालोय, स्वतःच्या इच्छेचे गुलाम झालोय. आपण देवापुढे ते सगळ्या गोष्टी समर्पण करायलाच तयार नाहीये. ते पाप आपण स्वतःकडेच ठेवून आपण प्रार्थना करतोय आणि मग ती प्रार्थना केवळ तोंडापुरतीच मर्यादित राहते. तोंडानेच आपण बडबड बडबड करतोय, पण ती प्रार्थना देवापर्यंत जायला ती कमकुवत होते. परमेश्वर प्रत्येक प्रार्थना ऐकतो हे लक्षात ठेवा मित्रांनो. फक्त ती प्रार्थना कार्य का करत नाही, कारण मी माझं पाप आणि देवामध्ये ते आड भिंतीप्रमाणे झालेलं आहे. ते पापाचे व स्वचे गुलाम होतात ती लोक, पण यातून सुटका होणे यासाठी ते काहीच करत नाहीत. स्वतःचे प्रयत्न सुद्धा महत्वाचे आहेत मित्रांनो, की माझी इच्छा आहे प्रभू याच्यातून निघायची. होय मित्रांनो, आपण पडणार, एकदा दोनदा तीनदा चारदा पडणार, पण तुम्हाला त्या पापापासून त्या सवयींपासून बाहेर निघण्याची इच्छा अगोदर पाहिजे. विचार करा, 38 वर्ष दुखणे करी त्या बिछाण्यावर पडून त्याच्या त्या भीक मागायच्या त्या चटईवर पडून 38 वर्ष झाली होती. त्याचं मानसिकता इतकी भक्कम झाली होती की बाबा आता मी या आजारपणातून निघूच शकत नाही, असं त्याचा ठाम निश्चय झाला होता. पण प्रभू येशू ख्रिस्ताला बघून तो भीक मागतो आणि येशू त्याला म्हणतो, येशू असं वचन लिहिलंय की त्याला त्या ठिकाणी पडून बहुत काळ लोटला आहे. असे पाहून येशू ख्रिस्ताने त्याला बोलला की तुला बरं होण्याची काय आहे का? इच्छा आहे का? तुला बरं होण्याची इच्छा आहे का? आधी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला इच्छा विचारतो की तुम्हाला त्या पापापासून, त्या सवयीपासून, व्यसनापासून, त्या टीका करण्याच्या, चहाड्या लावण्याच्या, त्या घाणेरड्या सवयीपासून बाहेर निघण्याची इच्छा आहे का? असं परमेश्वर प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला विचारत आहे. पण आपण काय म्हणतोय की प्रभू मला ती सवय झाली, त्याच्याशिवाय मला होतच नाही. ते इतकं अंगामध्ये भिनभिनलंय की त्याच्याशिवाय होतच नाही. मित्रांनो, याच्यातून सुटका होण्याची तुमची इच्छा पाहिजे, मगच ते कार्य होऊ शकतं. कारण प्रभू येशू ख्रिस्त त्याच वेळेला तो जेव्हा भिकारी, तो 38 वर्ष दुखणे करी प्रभूला म्हटला की होय प्रभू माझी इच्छा आहे, आणि प्रभू येशू त्याला म्हटला की उठ, आपली बाज उचल आणि चालू लाग. तिथे
वाक्य किंवा तो शब्द असा लिहिलाय मित्रांनो की तो तत्काळ बरा झाला, तत्काळ त्याच्या अंगामध्ये बळ आलं, तत्काळ त्याचे गुडघे एकदम ताकदवान झाले आणि तो उठून चालायला लागला, नाचायला लागला. मित्रांनो, जर तुम्हाला तो अनुभव हवा आहे तर तुम्हाला परमेश्वराच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला पाहिजे की प्रभू येशू तू मला त्याच्यातून बाहेर काढू शकतो. मी माझ्या ताकदीने नाही करू शकत, मी तुझ्या सामर्थ्याने हे करू शकतो. मी तुझ्याकडे बघून हे करू शकतो. मी तुझ्यावर प्रेम करतोय म्हणून मी हे करू शकतो. तुझ्या प्रेमाचं सामर्थ्य माझ्यामध्ये करू शकतं. आमेन. त्याच्या प्रेमामध्ये फार ताकद आहे मित्रांनो. फक्त आपल्याला त्याच्या प्रेमावर अवलंबून राहायला शिकायचंय. कोणी वाचेल पुढचा मुद्दा? ते सर्वस्वी ख्रिस्ताला समर्पण करत नाहीत, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करणे यासाठी त्याच्या सामर्थ्याची अपेक्षा करत नाही, परमेश्वराच्या प्रतिमेचं आपले शील व्हावे यासाठी काहीही करत नाही. आमेन. काही घेणं देणं नसतं यांना की देवासारखा आपला स्वभाव घडायचा नाही घडायचंय, ती गोष्ट निराळी आहे. आणि खूप लोक असे सबब सांगतात की अरे आपण पापीच आहे, सगळेच पापी आहेत जगामध्ये. वचन पण आपण कोट करतो की अरे पापीच आहे आपण. वचन पण सांगते की सगळ्यांनीच पाप केलेलं आहे, सगळेच जणच देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. मग मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर का आला असेल बरं? वचन आपल्याला हे सांगतं की त्याने आपले पाप वाहिले आणि आपण देवासारखं चरित्र घडवू शकतो, हे सामर्थ्य देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलाय. पण जर आपण त्या सामर्थ्यावर विश्वासच ठेवत नाही तर आपण आपला विश्वास आणखीन कमकुवत करून घेत आहोत. त्या स्वर्गीय अनुभवाच्या आपण आणखीन लांब जात आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे मित्रांनो, त्या जिवंत देवाचा पित्याचा अनुभव आपल्याला द्यावा. पण आपण त्या पापाकडेच बघतोय, त्या कमकुवतपणाकडेच बघतोय. एकदा देवाच्या सामर्थ्याकडे बघा, तो तुम्हाला त्या गोष्टीतून सोडवू शकतो. या गोष्टीवर विश्वास ठेवून बघा, मग ते सामर्थ्य कसं कार्य करतं याच्याकडे फक्त बघत राहा. फक्त तुमची इच्छा अगोदर त्या गोष्टीतून बाहेर निघण्याची ठेवा. ते सर्वस्वी ख्रिस्ताला समर्पण करीत नाहीत. आपल्याला हेच करायचं की आपल्याला सगळं काही प्रत्येक परिस्थितीमध्ये ख्रिस्ताला आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा, सगळं पाप, सगळं मी म्हणतोय मित्रांनो, बारीक सारीक सगळं त्याला समर्पित करायचं. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करणे यासाठी त्यांच्या सामर्थ्याची अपेक्षा करीत नाहीत. आपल्याला ती अपेक्षा करायची की प्रभू तुझं सामर्थ्य मला याच्यातून बाहेर काढू शकतं, तुझं प्रेम मला या पापापासून बाहेर काढू शकतं. तर हे घे, मी स्वतःला तुझ्या हातात समर्पित करतोय, तू कार्य कर, तू ताकद दे. आपली इच्छा आणि परमेश्वराचं सामर्थ्य हे मिळून काम करतं मित्रांनो. जर माझी इच्छाच नसेल ना, जर मी तो माझ्या हृदयाचा दरवाजा, माझ्या इच्छांचा दरवाजा आतूनच जर कडी लावून ठेवलाय तर प्रभू येशू फक्त दारावर ठोकतच राहील की बाळा मला आत येऊ दे. जोपर्यंत मी कडी उघडत नाही आतून, तोपर्यंत कार्य होऊच शकत नाही. आमेन. आमेन. पुढे आपण बघूया. पुढचा मुद्दा कोणी वाचेल? सामान्यतः त्यांना त्याची उणीव समजते, पण ते त्याची बाबत सोडवायस तयार नसतात. त्याची प्रत्येक म्हणजे त्यांचा जुना स्वभाव त्यांच्या जीवनावर पकड बसवतो. येस, तो जुना स्वभाव इतका पकड धरून बसतो मित्रांनो की आपण ते सोडूनच द्यायला तयार नाहीये. आणि मग देवाकडे आपण प्रार्थना तर करतोय आणि मग नंतर कुरकुर पण करायला लागतो की प्रभू इतके दिवस झालं प्रार्थना करतोय, मग ती प्रार्थना ऐकली का जात नाही. आपलं जुनं पाप तसंच धरून आहे आणि आपण देवाला विचारतो की प्रभू माझी प्रार्थना का ऐकली जात नाही. मित्रांनो, आपली प्रार्थना न ऐकली तर जातेच मित्रांनो, असं नाही की ती ऐकली जात नाही. परंतु त्याचं उत्तर न मिळण्याचं कारण एकच आहे की आपण आपला जुना स्वभाव सोडून द्यायला तयार नाही, आपण आपलं समर्पण करायला तयार नाहीये. पुढे आपण बघूयात. शेवटचा मुद्दा स्क्रीनवरचा वाचेल कोणी? मी वाचते. हा ताई. अशा हतभागी आत्म्यास एकच आशा म्हणजे ख्रिस्ताने निकोदेमास सांगितले, सत्य समजून घेणे, तुम्हास नव्याने जन्मले पाहिजे. नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. योहान 3:7-3. आमेन. मित्रांनो, ही इतकी सुंदर गोष्ट आहे ना, सामर्थ्याने भरलेली गोष्ट आहे. हे कोणाबरोबर हितकूच झालेली प्रभू येशूची. निकेदम. थँक्यू सो मच मीनाताई. मित्रांनो, जो निकेदम जो शिक्षकांचा शिक्षक आहे, जे चर्चमध्ये शिकवतात, बायबल शिकवतात, देवाचं नियमशास्त्र शिकवतात, हा त्या शिक्षकांना
हा निकेदम शिकवायचा. तो शिक्षक जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार बघतोय आणि येशू ख्रिस्त जेव्हा त्या मंदिरामध्ये येतो आणि तो हातामध्ये चाबूक घेऊन तो सगळे जे व्यापार चालू होता ते डोळ्यामध्ये अश्रू आणून तो सगळं काही तोच बाजार उद्ध्वस्त करतो आणि लोकांना जे व्यापार करणारे आहेत त्यांना बाहेर टाकतो. आणि मग जे आजारी लोक येतात, पांगळी लोक येतात, दुःखित लोक येतात, लहान लेकरं येतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसून देवाचं वचन ऐकतात. मित्रांनो, त्या ठिकाणी जेव्हा शास्त्री परुषी लोक होते ते तिथे व्यापार सुद्धा चालवत होते, देवाची सेवा सुद्धा करत होते. वर पांगीपणाने भोंदूगिरीने ते देवाची सेवा चालवत होते. आणि त्यांच्यामध्ये हा निकेदम नावाचा गृहस्थ शिक्षकांचा शिक्षक तिथे होता. आणि त्यावेळेला तो बघतोय की हा कोण मनुष्य आहे की ज्याला कोणीही त्याचा हात धरू शकत नाहीये. त्याच्या चेहऱ्यावर इतकं सामर्थ्य आहे की कोणीही जाऊन त्याला आडू शकत नाही की तू हे कुठल्या अधिकाराने करतोय. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यावर एवढं तेज होतं आणि त्या तेजाला सामोरे जाण्याचं कुणाचंच सामर्थ्य तिथं दिसलं नाही. या निकेदमला, या शिक्षकांच्या शिक्षकाला तेव्हा कळालं की अरे काहीतरी आहे विशेष याच्यामध्ये, याला मला वैयक्तिकरित्या भेटलं पाहिजे. कारण मी जर सामूहिकरित्या जाऊन त्याला आत्ता जाऊन भेटलो तर ही सगळी लोक शास्त्री परुषी जे माझ्या आजूबाजूला आहेत ते माझा बहिष्कार करतील. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला रात्री भेटण्याचा निश्चय त्याने केला. की प्रभू येशू ख्रिस्ताला तो बोलतो, निकेदम त्याला बोलतो की गुरुजी, हे जे कार्य तुम्ही करत आहात ते परमेश्वर तुमच्या बरोबर असल्यावाचून कोणीच हे करू शकत नाही. आणि तो देवाशी हितगुज घालण्याचा प्रयत्न करतो, देवाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही स्वर्गाचे राज्य पाहता येत नाही. मित्रांनो, ही अशी गोष्ट होती ज्याला आतापर्यंत त्या निकेदेमनी कधीच ऐकली नव्हती ना कधी ती गोष्ट अनुभवली होती. मित्रांनो, परमेश्वर आपल्याला आज तो अनुभव देऊ इच्छितोय. नव्याने जन्मल्याचा अनुभव देण्याची प्रभू येशू ख्रिस्ताची खूप इच्छा आहे आपल्या प्रत्येकाला. मित्रांनो, पण जर तुमची इच्छा आहे की प्रभू मला नव्याने जन्मायचं, ह्या पापाचा, या घाणेरड्या सवयीचा, ह्या तुझ्या विरुद्ध असलेल्या गोष्टींचा मला तिटकारा आलाय, मला तुझ्या आज्ञा पाळायची परंतु माझ्या इच्छेने ते होत नाहीये. मित्रांनो, तुम्हाला आणि मला नव्याने जन्म घेण्याची गरज आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त तो नव्याने जन्म द्यायला आपल्या प्रत्येकाला तयार आहे. कारण जरी मी आज जन्मापासून ख्रिस्ती असलो मित्रांनो, पण माझ्याकडे जर हा नव्याने जन्मल्याचा अनुभव नाहीये ना, तर वचन स्पष्टपणे सांगतंय की देवाच्या राज्यात आपल्याला जाताच येणार नाही, ते राज्य पाहताच येणार नाही. त्याच्या वचनाच्या गहनगूज गोष्टी आपल्याला समजणारच नाही, कारण आपला नव्याने जन्मच झालेला नाहीये. आपण त्याच जुन्या रूढी परंपरा घेऊन तसंच जकडून त्याला धरून बसलोय. आणि म्हणून त्या स्वर्गीय राज्याच्या गोष्टी आपल्याला जशा समजायला पाहिजेत तशा समजतच नाहीत. मग कोणी थोडं जरी डवचलं देवाच्या वचनावरून तरी आपल्याला असं वाटतं की अरे हे मला टोमणेच मारत आहेत, हे मला काहीतरी माझ्या विरुद्धच बोलत आहे. का हे असं का त्यांच्या मनामध्ये येतं? कारण ते स्वर्गाच्या राज्याला पाहूच शकत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला ते जवळून बघूच शकत नाही. आणि त्याच्यामुळे ते देवापासून दूर दूरच जात राहतात. परंतु आज प्रभू येशूची इच्छा आहे, आपल्या ख्रिस्ताची इच्छा आहे की आपला नव्याने जन्म व्हायलाच पाहिजे. कारण नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. आमेन. समजले मित्रांनो सगळ्यांना? त्याच्यावर आपण मित्रांनो 3-4 महिने घालवलेत नव्याने जन्मण्याविषयी. येस मगदलेना आंटी, काय म्हटलं तुम्ही? निकेदमचं ना नव्याने जन्मल्या वाचून. येस 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 निकेदम. ओके, आपण पुढे बघूयात. कोणी वाचेल स्क्रीनवरचा मुद्दा? मी वाचते. येस ताई. आपल्या मनात स्वार्थ अजिबात बाळगू नये. जो कोणी स्वतःसाठी जगतो तो मनुष्य ख्रिस्ती नाही. येस, हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. जर मी स्वतःला ख्रिस्ती म्हणतोय ना, तर माझ्यामध्ये स्वार्थ नसला पाहिजे, मी स्वतःच चांगुलपणा नाही बघितला पाहिजे. एक खूप सुंदर अशी गोष्ट आहे, घटना आहे की बऱ्याच वेळेला आपण देवाची प्रार्थना म्हणतो नाही का, प्रभू येशू ख्रिस्ताची, की हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाम पवित्र मानले जाव. आपण सगळेजण एकमेकाचे बंधू आहोत. आता हे जे आपण जे वाचतो किंवा म्हणतो हे आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या विचारांमध्ये, आपल्या जीवनामध्ये किती भिनभिनलंय याचा प्रॅक्टिकली अनुभव घेणं सुद्धा महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, एक सेवक आहे, ही घटना आहे मित्रांनो खरी जी घडलेली आहे, की ते देवाचं वचन शिकवत आहेत, पास्टर आहेत, एल्डर आहेत, चर्चमध्ये चांगलं नाव आहे त्यांना, आणि ते देवाचं वचन लोकांना शिकवत आहेत.
आणि एकदा असं होतं की ते त्यांच्या घरी बसलेले असताना, ते जेवत असताना एक भिकारी त्यांच्या घराजवळ येतो आणि तो त्यांना भीक मागतो किंवा जेवायला मागतो. आता हा जो व्यक्ती आहे तो देवाचा सेवक आहे आणि त्याला हेही माहिती असतं की अरे माझ्या येशूने सांगितलंय की गरिबांना मदत केली पाहिजे. आता ते वचन सांगते म्हणून हा काय विचार करतो की अरे येशूने सांगितलंय तर मी ते केलं पाहिजे. आणि मग तो त्या व्यक्तीला काय म्हणतो की बाबा तू मागच्या दरवाजाने मागे ये आणि आपण तिथं जेवायला मी तुला देतो. आणि मग तो मागच्या दरवाजाने येतो आणि त्याला तो बाहेर बसवतो आणि जेवणाचं ताट त्याच्या पुढे ठेवतो. त्याला प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवलेली प्रार्थना आहे तो म्हणतो की तू माझ्याबरोबर हे बोल, माझ्या मागे बोल, तू सुद्धा बोल. आणि मग तो ती प्रार्थना बोलायला लागतो. ते जेवणाचं ताट असतं, तो भिकारी तिथे बसलेला आहे आणि हे पास्टर एल्डर ते म्हणतात की हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे राज्य येऊ, तुझे राज्य पवित्र मानले जाओ. तो असं पूर्ण प्रार्थना म्हणतो आणि प्रार्थना झाल्यावर तो आमेन म्हणतो, पण त्याच्या प्रार्थनेला तो समोरचा भिकारी आमेनच म्हणत नाही. आणि हे बघून किंवा ते ऐकून किंवा त्याचा बिहेवियर बघून, त्याची वागणूक बघून ह्या पास्टरला एल्डरांना खूप वाईट वाटतं आणि तो त्यांना विचारतो की बाबा तू माझ्या प्रार्थनेला, ह्या प्रभूच्या प्रार्थनेला तू आमेन का म्हटला नाही? तर तो भिकारी काय म्हटला मित्रांनो, नीट लक्ष देऊन ऐका. पास्टर एल्डर तुम्ही म्हटले की हे आमच्या स्वर्गातील पित्या. आता जर तो पिता आहे तर तो तुमचाही पिता आहे आणि माझाही पिता आहे, बरोबर आहे? पास्टर म्हटले होय बरोबर आहे. मग जर तो तुमचाही पिता आहे आणि माझाही पिता आहे तर तुम्ही माझे कोण झालात? मी तुमचा भाऊ झालो, बरोबर आहे. मग जर मी तुमचा भाऊ झालो तर तुम्ही मला पुढच्या गेटने घरामध्ये का जेवायला बसवलं नाही? तुम्ही मला मागच्या गेटने बसवून बाहेर बसवलं जेवायला. जर तुम्ही मला बंधू म्हणताय, जर तुम्ही त्या स्वर्गीय पित्याला पिता म्हणताय, ज्याला मी पण पिता म्हणतोय, मग ती वेगळी वागणूक का? ती स्वार्थाची वागणूक का? समजलं मित्रांनो? बऱ्याच वेळेला आपण असेच वागतो. आपण वरपांगीपणाने ते वचन स्वीकारतो, परंतु जेव्हा ऍक्च्युअल कृतीमध्ये त्याग करण्याची वेळ येते तेव्हा आपण ते करत नाही. तेव्हा आपण तिथे कमकुवत होऊन जातो. आपल्या मनात स्वार्थ अजिबात बाळगू नये. आपल्या मनात नेहमी त्यागाची भावना पाहिजे. इतरांसाठी अंतःकरणाने काहीतरी करण्याची इच्छा पाहिजे. वचन सुद्धा मित्रांनो त्यावेळेला अंतःकरणातूनच बाहेर पडतं आणि तितक्याच अंतःकरणाने लोक ते वचन स्वीकारतात आणि लोकांच्या जीवनामध्ये ते परिवर्तन दिसायला लागतं. जो कोणी स्वतःसाठी जगतो तो मनुष्य ख्रिस्ती नाही. मित्रांनो, स्वर्गात सुद्धा जो खरा ख्रिस्ती आहे किंवा खरा विश्वासू आहे तो स्वर्गात एकटा जाणार नाही, त्याच्याबरोबर कोणी ना कोणी निश्चितच असणार आहे. आमेन. पुढचा मुद्दा आपण वाचूयात. कोणी वाचेल? मी वाचते बोलू. हा. जे ख्रिस्ती अर्धे इकडे व अर्धे तिकडे असे असतात त्यांच्या जीवनाचे हेतू भक्कम नसतात. त्यांचे विचार आचार सदा बदलत राहतात. येस, खूप चंचल असतात मित्रांनो ही लोक. घडीतच इथे, घडीतच तिथे, घडीतच हे करायचं, घडीतच ते करायचं. मी विश्वास ठेवतोय, प्रार्थना करतोय, पण प्रार्थनेवरून उठलं की परत ते पाप करतोय, परत तोच व्याविचार, परत त्याच गोष्टी, परत त्याच जुन्या परंपरा, रूढी परंपरा, त्याच्याप्रमाणे चालत राहतो. इकडे अर्धे तिकडे अर्धे असं आयुष्य नाही जगू शकत मित्रांनो आपण. जर तुमचा विश्वास आहे तर आहेच बोला, जर नाही तर नाहीच बोला. अर्ध इकडे आणि अर्ध तिकडे असं जगून आपण स्वतःही कन्फ्यूज होतोय आणि मग त्या प्रार्थना सुद्धा कन्फ्यूजच राहतात. येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना केली काय आणि इतर गोष्टींकडे प्रार्थना केली काय एकसारखीच आहे? नाही. येशू ख्रिस्त ज्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवताय तो जिवंत देव आहे आणि जर त्याच्यावर भरोसा ठेवताय तर त्याच्या प्रार्थनेवरच अवलंबून राहा. मग बघा कार्य कसं घडतंय. पण अर्ध इकडं आणि अर्ध तिकडं जर असं जीवन आपण जगायला लागलो तर आपण आपल्या निर्णयात असेच चंचल राहतो. कुठलंही कार्य घेताना आपल्यामध्ये तोच अविश्वास दिसून येतो, अरे होईल का नाही, होईल का नाही. पण नव्याने जन्मलेला जो व्यक्ती आहे ना तो असा चंचल नसतो. त्याला एवढं मात्र माहिती असतं की माझ्या बरोबर प्रभू येशू आहे. ती होईल नाही होईल ती दुसरी गोष्ट आहे. जर माझा प्रभू माझ्या बरोबर आहे तर माझं चांगलं होणं निश्चित आहे. माझं जीवन हे सुखरूप राहणं निश्चित आहे, कारण माझ्या बरोबर प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. पण दुटप्पी राहणारे मनुष्य किंवा अर्धे इथे आणि अर्धे तिकडे राहणारी लोक हे नेहमी कन्फ्यूजच असतात. त्यांच्या जीवनामध्ये ते निर्णय घेऊ शकत नाही.
प्रार्थना Amen, amen. करतायत आणि पापातही राहतायत, तर त्यांचं जीवन सुद्धा तसंच कमकुवत होतं, एकदम ठिसूळ राहतं, भक्कम राहतच नाही. काही जरी निर्णय घ्यायचा असला, तो व्यवसायाविषयी असू द्यात, नवीन घर बनवण्याचा विषय असू द्यात, तरी ते डगमगतच असतात. अरे करू का नाही करू, करू का नाही करू, का? कारण अर्ध इथं अर्ध तिथं. आणि अशी लोक जीवनामध्ये प्रगती करण्यास कमीच होत राहतात. प्रगतीच्या ऐवजी त्यांची अधोगतीच दिसून येते. त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा कन्फ्युजन दिसून येतं. एकदम निराशाच असतो, एकदम सुरकुत्या पडलेल्या असतात चेहऱ्यावर, एकदम चिंताक्रांत आणि चिडचिड पण खूप असतात अशी लोक. मी खूप अनुभवले मित्रांनो, की ख्रिस्ती तर म्हणवतात स्वतःला, पण इतके चिडचिडे असतात ना, की थोडं जरी काय झालं तरी इतक्याला एखाद्याला फडकन बोलून कान फडात तरी मारतील, नाहीतर काहीतरी अभद्र तरी बोलतील. मित्रांनो, हा ख्रिस्ती स्वभाव नाहीये. आपल्याला अर्ध इकडं आणि अर्ध तिकडं नाही जगतायत. मी संपूर्णपणे ख्रिस्ताचा आहे तर मी ख्रिस्ताचाच आहे. मी संपूर्णपणे त्याच्या प्रेमावरच अवलंबून राहील आणि त्याच्या प्रेमामध्येच चालत राहील. आमेन. आमेन. शेवटचा मुद्दा. Amen, amen. वासू ब्रदर, हा तर वाचा. जो मनुष्य स्वतःचा हेतू पूर्ण करणे व ख्रिस्ताची सेवा करणे असे दुहेरी तत्वाने चालतात, ते खडकाळीवर पेरलेला असा आहे, आणि त्याच्या जीवनात केव्हा संकटे व परीक्षा येतील तेव्हा तो टिकून राहणार नाही. येस. आता याला स्पष्टीकरणाची गरज नाही मित्रांनो. जो मनुष्य स्वतःचा हेतू पूर्ण करणे व ख्रिस्ताची सेवा करणे असे दुहेरी तत्वाने चालतात, ते खडकाळीवर पेरलेला असा आहे, आणि त्यांच्या जीवनात जेव्हा संकटे परीक्षा येतात तेव्हा ते टिकून राहणार नाहीत. मला देवाची इच्छा पूर्ण केली पाहिजे अशी जर आपल्या मनामध्ये इच्छा नाहीये, तर मित्रांनो आपण खडकाळीवर पेरलेल्या बी सारखे आहोत. जेव्हा दुःख त्रास येतील तेव्हा तो आपला विश्वास कामच करणार नाही. का? कारण आपण दुहेरी जीवन जगतोय, स्वतःच्यावर अवलंबून असलेलं जीवन जगतोय, पोकळ जीवन जगतोय, जिथे विश्वास कार्यच करत नाहीये. तर आज प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला सांगत आहे की त्या गोष्टीमधून आपल्याला बाहेर पडायचंय. जर आपण कुठेतरी स्वार्थी जीवन जगत आहोत, स्वतःवरच अवलंबून राहणारं, स्वतःवरच फोकस करणारं, स्वतःच्या ख्याली खुशालीकडेच बघणारं जर जीवन आपलं असेल, तर मित्रांनो आपल्याला पश्चातापाची गरज आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त आज तुमच्या समोर उभा आहे आणि तो तुमची इच्छा विचारतोय की तुम्हाला त्याच्यामधून बाहेर निघायचंय का? जर निघायचंय तर आपण त्याला होय बोलूया. होय प्रभू, मला या गोष्टीतून बाहेर निघायचे, मला मदत कर. तर बघा मित्रांनो, तो दार उघडून येऊन तो तुमच्याबरोबर भोजन करेल, तुम्ही त्याच्याबरोबर भोजन कराल आणि तुमचं जीवन फलदायी होऊन जाईल. आमेन. आमेन. माझा विश्वास आहे की हे खडकाळीवर पेरलेलं बी तुम्हाला समजलेलं आहे. आणि जर काही असं वाटलं असेल की बाबा ब्रदर हे बोलले ते चुकीचं होतं, जे मला अजिबात पटलं नाही, तर मला माफ करा. पण जर जितकं सत्य प्रखर तुम्हाला समजलंय की होय मी इथे चुकत आहे, तर मित्रांनो आपलं अंतःकरण कठीण करू नका. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंत त्याला शोधा, त्याला चाचपा, त्याचा अनुभव घ्या. कारण येणारा काळ हा खूप वाईट असेल, जिथे आपला निभाव लागेल की नाही माहिती नाही, परंतु हा तो काळ आहे विश्वासाचा, जिथे तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. आमेन. आपण प्रार्थना करूया. आणि जर तुमची इच्छा आहे मित्रांनो की खरंच ही गोष्ट माझ्यामध्ये होती, ही उणीवता कुठेतरी माझ्यामध्ये होती, तर मित्रांनो तुम्ही प्रार्थना करा, अंतःकरणाने प्रार्थना करा. कारण प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोललेला आहे. त्याला फक्त होय म्हणा. आपण प्रार्थना करूया. जर कुणाच्या इमर्जन्सी, खूप इमर्जन्सीच्या विनंती आहेत, तर तुम्ही सांगू शकता. आपण सगळेजण मिळून प्रार्थना करू. धीराने वचन ऐकलीत. जे भाऊ बहीण आपल्याला आज जोडले गेलेले आहेत, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. कारण आपण आज जवळजवळ 40-42 लोक होतो. खरंच तुमच्या मनापासून मी आभार मानतो की तुम्ही ही लिंक इतरांना शेअर करत आहात. आणि जे आपले जुने भावंड आहेत ते परत आज मला दिसलेत. बऱ्याच वेळेला ते जॉईन होत होते, बाहेर निघत होते, पण खरंच तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही देवाचं वचन ऐकायला एक स्वतःची इच्छा दर्शवत आहात. थँक्यू सो मच. बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सगळ्यांना शांती असो. आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, आपण केलेलं सबस्क्राईब आणि लाईक आणि इतरांना जे शेअर करत आहे त्याबद्दल मी खरंच आपला मनपूर्वक आभारी आहे. प्रभू येशूच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण खूप चांगला पल्ला गाठलेला आहे.
परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही वैयक्तिकरित्या देखील बायबलचा अभ्यास करावा आणि त्याच्यासाठीच आपण रोज बायबल अभ्यास घेत आहोत। आणि जर खरंच तुम्हाला इच्छा आहे की मला बायबलचं वचन बारकाईने समजून घ्यायचं आहे, देवाबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर आम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन बायबल अभ्यास सुरू केलेला आहे आणि हा अभ्यास आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ न्यायला खूप सहकार्य करणार आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला शक्य आहे रोज संध्याकाळी 6:15 ते 7:15 या दरम्यान जर तुम्ही बायबल वचन शिकू शकता तर आमच्याशी जुडले जा। जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्या स्क्रीनवर त्या नंबरवर आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला लिंक शेअर करू। गुगल मीटच्या द्वारे आपण सगळे एकत्र भेटणार आहोत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र भेटत आहेत आणि देवाचं वचन गांभीर्याने ते शिकत आहेत। आणि माझी इच्छा आहे की त्या स्टडीमध्ये तुम्ही देखील असावं, तर नक्कीच आम्हाला मेसेज करा आणि तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला रोज लिंक पाठवू। या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि देवाच्या सुंदर अनुभवामध्ये प्रवेश करा। देवा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देऊ। धन्यवाद।